Good evening everyone. Once again I welcome all of you to the classes of spoken English. As you know that we have started with the present perfect tense. जसं की तुम्हाला माहिती आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स पासून आपण सुरू केलेलं आहे. या आधीच्या क्लासमध्ये आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स बघितले होते. आज आपण क्वेश्चन्स आणि निगेटिव्ह क्वेश्चन्स या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी क्वेश्चनचे स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर या ठिकाणी लिहून देतो. या ठिकाणी मी क्वेश्चन स्ट्रक्चर का लिहिलं माहिती का, कारण तुम्हाला समजलं पाहिजे आपण जे घेतोय ते काय क्वेश्चन स्ट्रक्चर आहे. बघा ज्यावेळेस आपण माहिती का क्वेश्चन्स तयार करत असतो किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करत असतो. आता बघा समजा आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करायचे त्यावेळेस सुरुवातीला काय येतं सब्जेक्ट येतं बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन्स तयार करायचे असतात त्यावेळेस कशात सुरुवात होती माहिती का, हॅव हॅज ना. कशाना हॅव हॅज ना. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन स्ट्रक्चर कसं आहे आपलं स्ट्रक्चर. सुरुवातीला काय येईल हॅव हॅज, हॅव ऑब्लिक हॅज प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. झालं स्ट्रक्चर. यामध्ये काहीही अवघड नाहीये. बघा हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. डन. आता बघा याच्यावर आपण फर्स्ट क्वेश्चन बघू. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपल्या घरी पाहुणे येतात किंवा तुमच्या घरी पाहुणे आले असेल, माझ्या घरी पाहुणे आले असेल एक्झाम्पल, आणि 1-2 दिवस राहिले ते आणि मग जातात बरोबर आहे. पाहुणे 2-3 दिवस राहतात आणि मग जातात. मग गेल्यानंतर 2-3 तासांना आपण कॉल करून त्यांना विचारतो किंवा तुम्ही पोहोचले आहे का, तुम्ही पोहोचले आहे का. समजा ते दिल्लीला राहत असतील तर आपण काय म्हणतो तुम्ही दिल्लीला पोहोचले आहे का म्हणतो का नाही आपण. तर आपल्या मनात प्रेम असेल आदर असेल त्याच्याबद्दल तर आपण त्यांना कॉल करून विचारतो तुम्ही दिल्लीला पोहोचले आहे का. तर हाच क्वेश्चन आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं ते बघू या ठिकाणी. बघा फर्स्ट क्वेश्चन आपला, आणि तुमच्या लक्षात बसेल अशाच पद्धतीचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो आहे का नाही. आपल्याला काय म्हणायचं होतं किंवा तुम्ही दिल्लीला पोहोचले आहे का. तर हा क्वेश्चन कसा म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा हॅव यू रिच्ड दिल्ली. तुम्ही दिल्लीला पोहोचले आहे का याचा अर्थ काय तुम्ही दिल्लीला पोहोचले आहे का. हॅव यू रिच्ड दिल्ली. बघा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय किंवा तुम्ही राहुलला भेटले आहे का, तुम्ही राहुलला भेटले आहे का. तर मी तुम्हाला क्वेश्चन कसा करेल इंग्लिशमध्ये हॅव यू मेट राहुल. हॅव यू मेट राहुल. तुम्ही राहुलला भेटले आहे का. हॅव यू मेट राहुल. हॅव यू मेट राहुल. तुम्ही राहुलला भेटले आहे का याचा अर्थ काय तुम्ही राहुलला भेटले आहे का. हॅव यू मेट राहुल. समजा फॉर एक्झाम्पल माझा एखादा मित्र आहे माझ्याजवळ तो उभा आहे आणि इथं समजा एखादा टेबल आहे आणि टेबलवर माहिती का पुस्तक ठेवलेले आहे आणि मला त्याला विचारायचं आहे किंवा तू हे पुस्तक वाचलेलं आहे का, तू हे पुस्तक वाचलेलं आहे का, किंवा तुम्ही हे पुस्तक वाचलेलं आहे का. एखादा व्यक्ती असेल मोठा व्यक्ती असेल तर मग त्या ठिकाणी आपण म्हणतो तुम्ही हे पुस्तक वाचलेलं आहे का. तर हाच क्वेश्चन आपण इंग्लिशमध्ये कसं विचारणार बघा हॅव यू रेड दिस बुक. तुम्ही हे पुस्तक वाचलेलं आहे का याचा अर्थ काय तुम्ही हे पुस्तक वाचलेलं आहे का. हॅव यू रेड दिस बुक. आता या ठिकाणी बघा तू माणसांसर या ठिकाणी तुम्ही काय लिहिलंय रेडचं स्पेलिंग लिहिलंय READ रीड. बघा ज्यावेळेस वर्बचा जो थर्ड फॉर्म आहे का नाही, ज्यावेळेस आपण याला काय वाचायचं असतं माहिती का रेड वाचायचं असतं. काय वाचायचं असतं रेड. ज्यावेळेस आपण थर्ड फॉर्म मध्ये यूज करतो त्या ठिकाणी काय वाचायचं याला रेड. स्पेलिंग तेच असतं रीड. रीडचं स्पेलिंग असतं पण त्याला वाचतो आपण रेड. मग कसं म्हणणार आपण हॅव यू रेड दिस बुक. तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय किंवा तुम्ही तिला मेसेज सेंड केला आहे का. तुम्ही तिला मेसेज सेंड म्हणजे पाठवला. तुम्ही तिला मेसेज पाठवला आहे का. तुम्ही तिला मेसेज पाठवला आहे का. तर मी तुम्हाला कसं विचारणार इंग्लिशमध्ये हॅव यू सेंट मेसेज हर म्हणजे तिला. तुम्ही तिला मेसेज पाठवला आहे का याचा अर्थ काय तुम्ही तिला मेसेज पाठवला आहे का. हॅव यू सेंट अ मेसेज हर. तुम्ही तिला मेसेज पाठवला आहे का. फॉर एक्झाम्पल माझा एखादा मित्र आहे राहुल नावाचा ठीक आहे आणि मला म्हणायचं आहे राहुलने ईमेल आयडी पाठवला आहे का. राहुलने ईमेल आयडी पाठवला आहे का. फक्त एवढं म्हणायचंय मला राहुलने ईमेल आयडी पाठवला आहे का. तर कसं म्हणेल मी इंग्लिशमध्ये बघा हॅज राहुल सेंट ईमेल आयडी. टाकलं तरी चालते नाही टाकलं तरी चालते. हॅज राहुल सेंट ईमेल आयडी किंवा टाकलं तरी चालते. हॅज राहुल सेंट ईमेल आयडी. राहुलने ईमेल आयडी पाठवला आहे का.
एक म्हणजे एक, एक ईमेल आयडी पाठवला आहे का, राहुलने एक ईमेल आयडी पाठवला आहे का, हॅज राहुल सेंट अ ईमेल आयडी, अशा पद्धतीने हा काय क्वेश्चन आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमचा होमवर्क म्हणजे काय, गृहपाठ, तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण केलेला आहे का, तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण केलेला आहे का. तर मी कसं विचारणार इंग्लिशमध्ये, हॅव यू completed, have you completed your homework, तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण केलेला आहे का. याचा अर्थ काय, तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण केलेला आहे का, हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क. अशा पद्धतीने क्वेश्चन्स आपल्याला तयार करायचे असतात. माझ्या मागे म्हणताय ना तुम्ही, क्वेश्चन्स माझ्या मागे म्हणत चला, प्रॅक्टिस झाली पाहिजे, ते महत्वाचं आहे. आता काही क्वेश्चन्स आपण इकडे घेऊ. हे आपले कोणते क्वेश्चन चालू आहे, हे सध्या आपले पॉझिटिव्ह क्वेश्चन चालू आहे, ठीक आहे. नेगेटिव्ह एंड क्वेश्चन्स अजून बाकी आहे आपले. समजतंय ना पण तुम्हाला, मला कमेंट मध्ये सांगत चला, हो सर समजतंय, नाही समजत म्हणजे मला कळते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे, राहुलने टास्क पूर्ण केला का, राहुलने टास्क पूर्ण केला आहे का, राहुलने टास्क पूर्ण केला आहे काय. त्याला एक टास्क दिला होता, म्हणजे त्याला एक काम दिलं होतं, थोडंसं काम होतं, समजा 2 पेज किंवा 3 पेज त्याला लिहायला सांगितले होते, मग त्याने पूर्ण केलं का. मला म्हणायचं राहुलने तो टास्क पूर्ण केला का, किंवा राहुलने टास्क पूर्ण केला का. तर केला आहे का, केला का आणि केला आहे का. ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं केला आहे का, त्यावेळेस या स्ट्रक्चरचा आपण यूज करतो. राहुलने टास्क पूर्ण केला आहे का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा, हॅज राहुल कंप्लीटेड टास्क. राहुलने टास्क पूर्ण केलेला आहे का. याचा अर्थ काय, राहुलने टास्क पूर्ण केलेला आहे का, हॅज राहुल कंप्लीटेड टास्क. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, राहुलने त्याचा टास्क पूर्ण केला आहे का. तर आपल्याला असं म्हणायचं असतं, कसं म्हटलं असतं आपण या ठिकाणी बघा, हॅज राहुल कंप्लीटेड हिज टास्क, म्हणजे राहुलने त्याचा टास्क पूर्ण केला आहे का. फक्त आपल्याला असं म्हणायचं असेल, समजा बघा दोन्ही घेऊन टाकू, दोन्ही सेंटेन्स आपण घेऊन टाकू. राहुलने त्याचा टास्क पूर्ण केलेला आहे का, या ठिकाणी आपण रिया घेऊ, ठीक आहे. राहुलच्या ऐवजी आपण रिया घेऊ. रियाने तिचा टास्क पूर्ण केलेला आहे का, तर कसं म्हणणार बघा आपण या ठिकाणी, रिया हॅज रिया. सुरुवातीला काही हॅज का घेतो आपण माहिती आहे तुम्हाला, ज्यावेळेस सब्जेक्ट हा सिंग्युलर असतो, म्हणजे एक वचनी असतो, ही शी इट असेल तर आपण कशाचा यूज करतो, त्या ठिकाणी हॅजचा यूज करतो. सब्जेक्ट हा जर प्लुरल असेल, म्हणजे कोणता असेल, वी यू दे असेल, तर त्या ठिकाणी आपण कशाचा यूज करतो, हॅवचा यूज करतो. जर आय पण असेल स्वतःसाठी पण आपण कशाचा यूज करतो, हॅवचा यूज करतो. ओके डन. आता म्हणून आपण ती मुलगी एक रिया एक मुलगी म्हणून आपण कशाचा यूज करतोय, हॅजचा. मग रियाने तिचा टास्क पूर्ण केलेला आहे का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, हॅज रिया. बघा हॅज रिया completed her task. रियाने तिचा टास्क पूर्ण केलेला आहे का. याचा अर्थ काय, रियाने तिचा टास्क पूर्ण केलेला आहे का, हॅज रिया कंप्लीटेड हर टास्क, अशा पद्धतीने. बघा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी फॉर एक्झाम्पल, आता मला असं म्हणायचंय, तुम्ही नवीन कार खरेदी केलेली आहे का, तर मी कसं विचारणार तुम्हाला इंग्लिशमध्ये बघा, हॅव you bought a new car. तुम्ही नवीन कार खरेदी केलेली आहे का. याचा अर्थ काय, तुम्ही नवीन कार खरेदी केलेली आहे का. हॅव यू बॉट अ न्यू कार, तुम्ही नवीन कार खरेदी केलेली आहे का, अशा पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का, केलेला आहे का. तर मी तुम्हाला हा क्वेश्चन कसा करेल इंग्लिशमध्ये, खरंच केलेला असेल तर छान, नसेल केलं तर करून घ्या, तुमचाच फायदा आहे यामध्ये, तुम्हीच इंग्लिश शिकणार या ठिकाणी. बघा आपल्याला काय म्हणायचं आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का. तर मी तुम्हाला हा क्वेश्चन कसा विचारणार इंग्लिशमध्ये, हॅव यू सबस्क्राईब्ड अवर चॅनल. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का. याचा अर्थ काय, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का. हॅव यू सबस्क्राईब्ड अवर चॅनल, अशा पद्धतीने. आता मला असं विचारायचं आहे, तुम्ही स्वतःच युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे का. तर कसं विचारणार मी इंग्लिशमध्ये तुम्हाला, हॅव यू स्टार्टेड. बघा हॅव यू स्टार्टेड युअर ओन यूट्यूब चॅनल. तुम्ही स्वतःच युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे का. याचा अर्थ काय, तुम्ही स्वतःच युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे का. हॅव यू स्टार्टेड युअर ओन युट्यूब चॅनल, अशा पद्धतीने.
बघा नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे किंवा तुम्ही आता समजा तुम्ही किंवा एखादा मुलगा आहे, तुमचा मित्र आहे, त्याचं नाव समजा राहुल. आता मला असं म्हणायचं आहे राहुलने सामना जिंकलेला आहे का, राहुलने सामना जिंकलेला आहे का, तर मी कसं म्हणणार या ठिकाणी बघा, हॅज राहुल ओन द मॅच. राहुलने सामना जिंकलेला आहे का, याचा अर्थ काय, राहुलने सामना जिंकलेला आहे का, हॅज राहुल ओन द मॅच, अशा पद्धतीने. किंवा आपण असं पण म्हणू शकतो किंवा राहुलने कॉम्पिटिशन जिंकला आहे का. कॉम्पिटिशन म्हणजे काय, स्पर्धा. एखादी स्पर्धेमध्ये राहुलने भाग घेतला असेल, बरोबर आहे, आणि मला म्हणायचं राहुलने स्पर्धा जिंकली आहे का, तर मी कसं म्हणणार, जिंकलेली आहे का, राहुलने स्पर्धा जिंकलेली आहे का किंवा जिंकली आहे का, असं पण. राहुलने स्पर्धा जिंकली आहे का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा, हॅज राहुल ओन द कॉम्पिटिशन. हॅज राहुल ओन द कॉम्पिटिशन. राहुलने स्पर्धा जिंकलेली आहे का, याचा अर्थ काय, राहुलने स्पर्धा जिंकलेली आहे का, हॅज राहुल ओन द कॉम्पिटिशन. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं, तुम्ही मूवी पाहिलेली आहे का, तुम्ही ही मूवी पाहिलेली आहे का, तर मी कसं म्हणणार तुम्हाला, हॅव यू वॉच्ड दिस मूवी, तुम्ही ही मूवी पाहिलेली आहे का, अशा पद्धतीने. याचा अर्थ काय होतो, तुम्ही हा चित्रपट पाहिलेला आहे, मूवी म्हणजे चित्रपट, तुम्ही हा चित्रपट पाहिलेला आहे का, तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, सांगा बरं मला कमेंटमध्ये कसं म्हणायचं. बघा कसं म्हणायचं, हॅव यू वॉच्ड दिस मूवी, तुम्ही ही मूवी पाहिलेली आहे का, अशा पद्धतीने. आता आपण माहिती का, हे झाले सर्व पॉझिटिव्ह क्वेश्चन. आता आपण नेगेटिव्ह क्वेश्चन या ठिकाणी घेणार आहोत, त्याला मी पुसून घेतो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. इकडे आपण नेगेटिव्ह क्वेश्चन्स घेऊ. मला आशा आहे तुम्हाला हे समजत असेल आणि तुम्ही माझ्या मागे प्रॅक्टिस पण करत असाल. प्रॅक्टिस करा, ते इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा फायदा होणार नाही यामध्ये. भलेही तुम्हाला माहिती होईल, किंवा इंग्लिशमध्ये अशा पद्धतीचे स्ट्रक्चर असतात हे तुम्हाला माहिती होईल, पण तुम्हाला बोलता नाही येणार. बोलायचं असेल ना, तुम्हाला माझ्या मागे सुद्धा बोलावं लागेल. जसं मी क्वेश्चन्स म्हणतोय तसे तुम्हाला क्वेश्चन्स म्हणावं लागतील, त्यावेळेस ते जमेल. तसं अशक्य आहे ते. ठीक आहे, प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण काही नेगेटिव्ह एक्झाम्पल्स या ठिकाणी घेऊ, म्हणजे नेगेटिव्ह क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेऊ. तर बघा, सुरुवातीला स्ट्रक्चर तुम्हाला लिहून देतो. स्ट्रक्चरमध्ये थोडाफार चेंजेस होतो, जास्त नाही. सुरुवातीला बघा, हॅव हॅज येईल, हॅव ऑब्लिक हॅज प्लस सब्जेक्ट प्लस नॉटचा यूज करू शकतो या ठिकाणी आपण. नेव्हरचा पण यूज करू शकतो. नॉट, नेव्हर प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हे झालं स्ट्रक्चर. यामध्ये काही अवघड नाहीये. बघा स्ट्रक्चर कसं आहे आपलं. बघा, हॅव हॅज प्लस सब्जेक्ट प्लस नॉट किंवा नेव्हरचा यूज करू शकता, नॉटचा यूज करू शकता, प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. डन. आता बघा फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचं आहे, आता तेच एक्झाम्पल घेऊ आपण पहिलं, जे आपल्या दिल्लीला जायचं किंवा तुम्ही दिल्लीला पोहोचले आहे का. आता या ठिकाणी आपल्याला असं म्हणायचं आहे, तुम्ही दिल्लीला पोहोचले नाही का, तुम्ही दिल्लीला पोहोचले नाही का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये. बघा, तुम्ही दिल्लीला पोहोचले नाही का, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये. बघा, have you not reached to Delhi. याचा अर्थ काय, तुम्ही दिल्लीला पोहोचले नाही का. हॅव यू नॉट रिच्ड टू दिल्ली, तुम्ही दिल्लीला पोहोचले नाही का, अशा पद्धतीने. बघा, तुम्ही राहुलला भेटले नाही का, तुम्ही राहुलला भेटले नाही का, किंवा तुम्ही राहुलला भेटलेले नाही का, तुम्ही राहुलला भेटलेले नाही का, किंवा भेटले नाही का, भेटलेले नाही का म्हणू शकता तुम्ही. तुम्ही राहुलला भेटले नाही का, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये. बघा, हॅव यू नॉट मेट राहुल, तुम्ही राहुलला भेटले नाही का. हॅव यू नॉट मेट राहुल, तुम्ही राहुलला भेटले नाही का. आता मला असं म्हणायचं, तुम्ही दिल्लीला कधीच गेले नाही का, तुम्ही दिल्लीला कधीच गेलेले नाही का. तर कसं होणार इंग्लिशमध्ये, तुम्ही दिल्लीला कधीच गेलेले नाही का. हॅव यू नॉट, बघा, हॅव यू नॉट किंवा नेव्हर, कधीच म्हणजे नेव्हर. हॅव यू नेव्हर
गॉन किंवा बीनचा यूज करू आपण या ठिकाणी. बीन, गॉनचा यूज न करता मी सांगितलंय तुम्हाला कशाचा यूज करायचा, बीनचा. तुम्ही दिल्लीला कधीच गेलेले नाही का? हॅव यू नेव्हर बीन टू दिल्ली? टू दिल्ली. तुम्ही दिल्लीला कधीच गेलेले नाही का? याचा अर्थ काय? तुम्ही दिल्लीला कधीच गेलेले नाही का? तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण केलेला नाही का? मला विचारायचं तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण केलेला नाही का? तर मी कसं विचारणार तुम्हाला? बघा कसं विचारायचं इंग्लिशमध्ये जर तुम्हाला कोणाला विचारायचं असेल तर, किंवा तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण केलेला नाही का? हॅव यू नॉट completed your homework. तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण केलेला नाही का? आता मला असं म्हणायचं तुम्ही ही मूवी पाहिलेली नाही का? तुम्ही ही मूवी पाहिलेली नाही का? तुम्ही ही मूवी पाहिलेली नाही का? तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा. हॅव यू नॉट वॉच्ड दिस मूवी. तुम्ही ही मूवी पाहिलेली नाही का? याचा अर्थ काय? तुम्ही ही मूवी पाहिलेली नाही का? म्हणजे तुम्ही हा चित्रपट पाहिलेला नाही का? ज्यावेळेस तुम्हाला असं विचारायचं असतं किंवा तुम्ही हा चित्रपट पाहिलेला नाही का, तर कसं विचारणार इंग्लिशमध्ये? हॅव यू नॉट वॉच्ड दिस मूवी. तुम्ही हा मूवी पाहिलेली नाही का किंवा ही मूवी पाहिलेली नाही का, अशा पद्धतीने. बघा नेक्स्ट क्वेश्चन, हे सर्व काही क्वेश्चन्स आहेत. बघा नेक्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे की तो एखादा मुलगा असेल, राहुल नावाचा मुलगा आहे. राहुल सामना जिंकलेला नाही का? राहुल सामना जिंकलेला नाही का? किंवा कॉम्पिटिशन म्हणून राहुल कॉम्पिटिशन जिंकलेला नाही का? तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा. हॅज राहुल नॉट ओन द कॉम्पिटिशन? हॅज राहुल नॉट ओन द कॉम्पिटिशन. बघा फॉर एक्झाम्पल आपला क्वेश्चन असा आहे किंवा तुम्ही व्यवसाय सुरू केलेला नाही का? तर हा क्वेश्चन आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? हॅव यू नॉट स्टार्टेड अ बिझनेस? तुम्ही व्यवसाय सुरू केलेला नाही का? तर याचा आन्सर कसं देईल समोरचा व्यक्ती? जर त्याने केलेला असेल व्यवसाय सुरू, तर तो काय म्हणेल? आय हॅव स्टार्टेड अ बिझनेस. मी व्यवसाय सुरू केलेला आहे. जर त्याला म्हणायचं असेल नाही मी व्यवसाय सुरू केलेला नाही, तर तो काय म्हणेल? आय हॅव नॉट स्टार्टेड अ बिझनेस. मी व्यवसाय सुरू केलेला नाही. आय हॅव नॉट स्टार्टेड अ बिझनेस. मी व्यवसाय सुरू केलेला नाही. अशा पद्धतीने तुम्हाला आहे ना क्वेश्चन्स तयार करायचे आणि त्याचे आन्सर्स सुद्धा स्वतः देऊन पाहिजे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का? क्वेश्चन्स पण तुम्ही तयार करता आणि क्वेश्चन्सचे आन्सर्स पण तुम्ही देता. तर तुमची दोन्हीकडून प्रॅक्टिस होते. म्हणजे तुमचं आन्सर पण देणं होतात आणि क्वेश्चन्स पण तयार करणं होतात. तर अशी जर प्रॅक्टिस तुम्ही केली तर नक्कीच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार, यामध्ये कोणतीही शंका नाही. बाकी तुम्हाला काय करायचंय, हे सर्व लिहून घ्यायचंय आणि जी प्रॅक्टिस करायची. प्रत्येक सेंटेन्सला 10 वेळेस म्हणायचं, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होते. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय. टेक केअर.